भंडाऱ्यामध्ये धान भरडाईच्या घोटाळ्याची सरकारनं दखल घेतली आहे। चौकशीसाठी मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांचं एक पथक थेट भंडाऱ्यात पोहोचणार आहे। धान भरडाईच्या नावाखाली थेट परराज्यातून तांदूळ आणून तो शासनाच्या पदरी पाडणाऱ्या राईस मिलर्सची चौकशी केली जाणार आहे। जिल्हा पणन अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आणि डिजिटल पुराव्यांमुळे हा संपूर्ण काळा बाजार उघडकीस आला। खरीप हंगामामध्ये शासकीय आधारभूत केंद्रांवरून शेतकऱ्यांनी विकलेला धान भरडाईसाठी जिल्ह्यातील 207 राईस मिल चालकांकडे सोपवण्यात आला होता। तर नियम असा होता की मिलर्सना हा धान स्वतःच्या मिलमध्ये भरडून त्याचा तांदूळ शासनाला जमा करायचा होता। मात्र काही चतुर राईस मिलर्सनी एक अजबच शॉर्टकट शोधला। या राईस मिलर्सने स्वतःच्या मिलमध्ये धान न भरडता थेट परराज्यातून स्वस्त दराचा तांदूळ मागवला आणि तोच तांदूळ भरडाई केला असं दाखवून शासनाला विकलाय। म्हणजेच कागदावर धान भरडला गेला, पण प्रत्यक्षात मात्र मिलमधील मशीन सुरूच झाल्या नव्हत्या। भंडाऱ्यातील मिलर्सचा हा डाव थेट डिजिटल ट्रॅपमध्ये अडकलाय। एबीपी माझानं हे वृत्त लावून धरताच मंत्रालयातील वरिष्ठ पातळीवरती मोठ्या हालचाली सुरू झाल्यात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.